दही सांडिल सांडिल त्याग कृष्णान कानान रई माय वडी ते धमाल रई माय वडी ते धमाल. आणि हे बघा आम्हाला अशी व्यवस्था होती इकडे पालामध्ये राहायची. अंदाजे किती झालेत आता हे? 500 झाले. दिंडीतल्या वारकऱ्यांना इकडे तिकडे पळवत्यात वाटतं म्हणलं आता. म्हणलं वारकऱ्यांचे वजन वाढतील एवढं भारी भारी खाऊ घालून. रामकृष्ण हरी मित्र हो, आज आपला मुक्काम हा सासवडमध्ये आहे ना. पुणे ते सासवड हा आपला जवळपास 37-38 किलोमीटरचा प्रवास झाला होता. त्यामुळे बरेचसे वारकरी दमलेले आहेत, सर्वजण आराम करतायत. आणि हे बघा आम्हाला अशी व्यवस्था होती इकडे पालामध्ये राहायची. ह्या एका पालामध्ये जवळपास आहे ना, ह्या बाजूला 5 लोक आणि इकडच्या बाजूला 5 लोक, असे 10 लोक झोपू शकतात. मित्रो, आज मी तुम्हाला वारीमध्ये जेवण कसं बनवतात, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ते जेवण बनवताना त्या वारकरी महिलांच्या काय भावना असतात ना, हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. पंढरपुराची बाईचीच पंढरपुराची बाईचीच सवा हात गादी उच पंढरपुराची बाईचीच आत्मराम ग महाराजाची आत्मराम सवा हात गादी उच दही सांडिल सांडिल त्याग कृष्णान कानान रई माय वडी ते धमाल रई माय वडी ते धमाल. काय सुरत गाता तुम्ही सगळ्या? म्हणजे सगळेजण एकदम, सगळ्यांचा सूर एकदम मिक्स होतोय. पुरा मेहंदी करना वाजतय मंजुळी करना वाजतय मंजुळी दया दुधाची आंघोळी अगया गाईच्या गोठ्यात कृष्ण बसला रडून दिले माय वासर सोडून दिले माय वासर सोडून. अजून कुठलं येतंय सांगा? कोणतं म्हणा. पंढरपुरा गयाचा वड पंढरपुरा गयाचा वड काळ गदाचा घड अगया गाईच्या कोळ्यात कृष्ण बसला रडून चालतंय, थोडं मागं पुढं होत असते पण आवाज सगळ्यांचा भारी आहे बाबा. धपाटे कोणत्या कोणत्या पिठाचे आहेत? आपले गहू आणि ज्वारी. गहू आणि ज्वारी. आणि अजून काय काय टाकले त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये जिरे आहे, बोरी आहे, दळून टाकलेली आहे ती पिसून. अच्छा. आणि त्याच्यानंतर तेल आहे, पीठ आहे आणि कढीपत्ता आहे. कढीपत्ता. हे सगळं आता किती लोकांसाठी झालं एवढं? हे 400 लोकांसाठी. 400 लोकांसाठी. 80 किलो पीठ आहे. अच्छा. धपाट्यासोबत काय काय सोबत? धपाट्यासोबत दही आहे, हां. दह्याची चटणी आहे, मसाले भात आहे. अच्छा. हे आता जेवणासाठी. आता जेवणासाठी. चालेल.
हे बघा सगळे इकडं असं बनवत आहेत. किती झाले असतील अंदाजे? किती झालेत आता? हे 500 झाले. वा 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 वा. आम्ही काय केलंय सेवाच केली सगळी. आपण आपण सेवा करायची. हो त्यांचा आशीर्वाद आपल्याला असणार हो मग काय. संतांची सेवा. हे बघा मित्र किती दही आहे. नाशिक भागात याला हा. कुंडुळे म्हणतात. हे अच्छा. कुंडुळे कुंडुळे. हा. हा आणि याच्यामध्ये डाळी ज्या असतात आपल्या हरभऱ्याची डाळ हे सगळं याच्या असतं. हा हा. हे धपाटे म्हणजे वेगळे. आमच्याकडे त्याला कुंडुळे म्हणतात. कुंडुळे म्हणतात. हो. अच्छा. आता या दह्यामध्ये काय काय टाकणार आहे? दह्यामध्ये आता जिरे ते टाकणार आहे. हम्म. जिरे दळून टाकणार हम्म. आणि कोथिंबीर टाकणार. अच्छा चालेल. आणि काळं मीठ. काळं मीठ तुमच्याकडे वगैरे वेगळं हा काय चवीसाठी. हा हा तुमच्यासाठी काय होतं वेगळं हा तुमच्या काळं मीठच म्हणतात. काळं मीठच म्हणतात. हो, हो. हो, ते चालेल. संपूर्ण अशी जेवणाची तयारी झालेली आहे आज. तर मित्र इथं दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे. मस्तपैकी धपाटे आणि दही असणार आहे आणि त्याच्यासोबत आहे ना भात देखील असणार आहे. आता संध्याकाळच्या जेवणासाठी काय? संध्याकाळच्या जेवणासाठी आणि बटाटवडे, कढीवडा आणि बालुशाही, चपात्या आणि भात राहणार आहे. हो. बटाटे वडे देखील असणार आहेत. म्हणजे वारीतलं जेवण बघा किती भारी असतंय. आता मी तुम्हाला हे कसं बनतं याची रेसिपी सांगितली आणि आता मी संध्याकाळचं जे जेवण बनणार आहे त्याची देखील रेसिपी दाखवणार आहे. कारण आज काय आम्हाला विशेष असं कुठं जायचं नाही आहे. आज आमचा मुक्काम सासवडमध्येच आहे. त्यामुळे कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तुम्हाला आज मी वारीमध्ये जे जे जेवण वगैरे बनतं त्याची रेसिपी देखील दाखवतो. एवढ्या मिरच्या कशाला तळल्यात तुम्ही? एवढ्या मिरच्या आम्ही आता याचा ठेचा बनवायचा आहे सर. ठेचा बनवायला? हो. त्याच्यामध्ये काय काय घालणार? याच्यात लसण टाकला, मीठ टाकलं, तेलात भाजल्या. पुन्हा आता याच्यात शेंगदाणा कूट टाकायचं 2 किलो. बनवायचा. वारकऱ्यांची मजाच आहे मग. हो. मस्त चमचमीत ठेचा वगैरे. हो. आता तुम्ही आळंदीपासून पाहिली. हा हा. आज द्वादशीला दही, धपाटे, मसाला भात, मिरच्याचा ठेचा. महाराज वारकऱ्यांना पळवत्यात वाटतं आता इकडे तिकडं. दिंडीतल्या वारकऱ्यांना इकडे तिकडं पळवत्यात वाटतं म्हणलं आता. करावं लागतंय ना. आज उशीर झाला. झणझणीत. आज 9 वाजता पंगत बसायला पाहिजे. 2 घंट्यानं गलत झाली. हा आज द्वादश आहे. चालायचंच आता काय. हा. उपवास आज आहेत ना. मुकाम आहे. मग आज द्वादशीचा 9 वाजता बघत बसायला पाहिजे. हा. जाऊ द्या चालायचंच आता काय. झालं का? काढून घ्या टोपल्यात. ठेचा तयार झाला. पाणी टाक. त्या 2 चमचे टाका आणून. हे बघा मसाले भात देखील बनवून रेडी आहे इकडे. मस्त. हे बघा वारीमध्ये आहे ना हे अशी चार्जिंग वगैरे करावं लागते. हे बघा सगळ्यांसाठी एक बोर्ड लावलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वांनी आपापले असे चार्जर लावलेले आहेत. पण चार्जिंग तेवढी फास्ट होत नाही आहे. मावशीचा नाही झाला ना? किती टाईम झाला लावलेला? हा ना. स्लो होते चार्जिंग. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. राम महाराज की जय. महाराज की जय.
2 दिवस झालं आमचे कपडे वगैरे मळाले होते. पांढरे कपडे घालतो आपण वारीमध्ये आणि ते इकडं तिकडं बसून मळून जातात. तर आता ते कपडे धुवायचे कुठं, काय कुठं, असा प्रश्न निर्माण झाला होता. आपल्या ज्या महिला वारकरी आहेत त्या इकडं तिकडं आपले कपडे वगैरे धुवून घेतात. पण आता आपण कोणाला जाऊन विचारावं की आम्हाला इथे कपडे धुवून देता का वगैरे असं तसं, थोडीशी मनामध्ये लाज होती. मग आम्ही काय केलं, समोरच एक आम्हाला लॉन्ड्री दिसली. तर आम्ही तिकडे गेलो तर तो म्हणला आजच्या आज धुवून नाही मिळणार आणि आमचा फक्त आजच मुक्काम आहे. तो सांगत होता की 1-2 दिवस लागतात असं तसं. मग म्हणलं आता करायचं काय. तर एक माऊली तिकडे आहे ना, दिंडी क्रमांक 3मधील आहेत त्या. तर त्या स्वतःचे कपडे तिथं धुवत होत्या. त्यांना म्हणलं माऊली आम्हाला पण धुवायचे तर आम्ही इकडं धुवू का. त्यांच्या परिचयाची ती जागा होती म्हणून त्या कपडे तिथं धुत होत्या. पण त्या म्हणल्या असं असं आहे, माझ्या ओळखीचे आहेत म्हणून मला इथे कपडे धुवून देतात असं. म्हणलं आता आम्हाला तर काही धुवून देणार नाही. मग त्या माऊलीच आम्हाला म्हणल्या बाळांनो तुमचे काय कपडे आहेत माझ्याकडे द्या, मी धुवून देते. खरं तर म्हणजे असं आपलं स्वतःचं काम दुसऱ्याला सांगणं हे मला अजिबात आवडत नाही. म्हणजे मला ते जमतच नाही की बाबा माझे कोणीतरी कपडे धुवून द्यावे किंवा असं किंवा. तर थोडंसं मनाला कसं तरी वाटलं. मी त्यांना म्हणलं माऊली आम्ही लॉन्ड्रीमध्ये पैसे देणारच होतो तर आम्ही तुम्हाला काही पैसे देऊ का त्याच्यामध्ये, किंवा मी त्यांना देतच होतो. नाही नाही ते म्हटल्यात पैसे नको माऊली म्हणे, सेवा म्हणून करते. अशी भावना आहे इथे. तर मला थोडंसं ते असं मनाला कसं तरी वाटलं आणि त्यांनी आम्हाला हे आमचे कपडे आहेत ना हे धुवून दिले. त्यांना मी सांगत होतो की आम्ही तुमच्या बाजूला बसून धुतो इकडे. तर त्या म्हटल्या नको, कारण त्यांच्या परिचयाची जागा असल्यामुळे त्यांची तिथं सोय झाली होती. उगाच आम्ही तिथं कपडे धुणार मग असं. म्हणलं जाऊ द्या. तर त्यांनी हे असे आम्हाला आमचे 2-4 ड्रेस धुवून दिलेले आहेत. काय सांगायचं, सगळी माऊलीचीच कृपा आहे. हे बघा आमचे हरिभक्त पारायण लहुदास महाराज. पण राहणी त्यांची बघा एकदम अशी साधी आहे. सगळ्या इतर वारकऱ्यांसारखेच राहतात ते पण. वारी म्हणलं की सगळ्यांना सारखंच. चला छान. आता इथं आराम करणार आहेत सगळेजण. रामकिशन दत्तराव मगर, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी, गाव कसर. गावांची नावं आहे का कळगाव, महागाव, खंडेगाव, भेंडेगाव, कागबन, मोडी, सारोळा, सिंगी, पोत्र, बाळापूर, नांदापूर, टेशन, जामगव्हाण, समगद, धामणी, मरसूळ, कोथळस, बापटी, कुपटी, येलकी, डिग्रस, कोंडूर, येळेगाव, तुकाराम महाराजा, घोडा, कामठा, सेंबा, पिंपरी, मनाटा, सावरगाव, चापती, कोळी, समसापूर, साठलं, ढाल, मांगणगाव, बाटलं, दुरडीतलं पाणी आटलं, मटकाळ जाऊन भेटलो, देवाची देवसरी, पाचापिराची कौसडी, नवानंदीचं नांदेड, मजलापूर, कबळापूर, हांबळापूर, इस्लापूर, दस्तापूर, शिरकळस, वरकळस, फुरकळस, तारकळस, माग कोक्षेक आपापणा देख करून आपण या दिंडीच्या सोहळ्यामध्ये 105 क्रमांकामध्ये सामील झालो. पण या प्रकारचा काही अनुचित प्रकार काही घडलेलं वृत्त नाही आपल्याला. वा राईट काम सांगा 7 पूर कोणते पूर सांगितले की सांग. हो हो एक नंबर. सगळी गावं माहिती आहेत. होय ते तिकडे भागातले आमच्या परभणी जिल्हा कळमनुरी, हिंगोली, चित्ता भारुडकर आहेत नाही. हा हो नंबर भारी गाणं आता लोणारला होता कार्यक्रम मस्त. भारुडाचा होता छान होता. कपडे असतात माझ्यापाशी पण मी आणले नाही. लोणारला आपण तिथं करू. हा कपडे पाहिजे. कार्यक्रम करू तुमचा. हा कपडे आणले नाही म्हणजे असेच होते. याच्यात नंबर 1 वरचा तर मस्त कार्यक्रम टाका तुमच्या बोलण्यामध्ये चेहऱ्यामध्ये त्याच्यातच कला आहे सगळी. लईच कटो त्याच्यामध्ये सगळं कला हा कव कालची गवळ नाही नाही खरं. म्हणलं वारकऱ्यांचे वजन वाढतील एवढं भारी भारी खाऊ घालून. तब्येत चांगली झाली पाहिजे, चालून राहिलं म्हणजे चालून कमी होणार आणि खाऊन परत लेवल राहणार. लेवल. हा हो आवडीची कृपा आहे त्यांच्यावर. आता वडे बनवतात इकडे. कढी वडे. इकडे बघा अशी मस्त भालुशाही केलेली आहे. प्रत्येकामध्ये देवालाच पाहायचं असतं, माऊलीलाच पाहायचं. शिवारीतून शिजायला कोणी असो, लहानही असला तर माऊलीच, वयस्करी असला तरी माऊलीच म्हणाच. शिवारीतून शिकायचे
मित्र, वारीमध्ये काय महत्त्वाचं असतं माहिती आहे का? वारीतलं जेवण. त्या जेवणाने वारकऱ्यांच्या आत्मा तृप्त देखील झाले पाहिजेत, तसंच त्या जेवणाने कोणाला त्रासही झाला नाही पाहिजे. म्हणून प्रत्येक ज्या दिंडी आहेत ना, त्या जेवणावर विशेष लक्ष देत असतात, कारण पुढच्या दिवशी प्रत्येक वारकऱ्यांना दिंडीमध्ये चालायचं असतं. जर कोणाला त्रास वगैरे व्हायला लागला तर ते संपूर्ण जबाबदारी त्या दिंडीची असते. त्यामुळे जेवण वगैरे आहे ना, संपूर्ण दिंडीमध्ये चांगलंच बनवलं जातं. त्यामुळं वारीतलं जेवण हे अगदी महत्त्वाचं आहे. पहिल्या काळामध्ये स्त्रिया आहेत ना, जात्यावरती दळण वगैरे दळताना आहे ना, जात्यावरच्या ओव्या म्हणायच्या. तशाच आमच्या दिंडीमधील ज्या महिला वारकरी आहेत, ते जेवण वगैरे बनवताना अभंग ओव्या म्हणत असतात. ते म्हणतात ना की स्वयंपाक बनवताना जो तुमचा भाव असतो तो त्या स्वयंपाकामध्ये उतरतो. त्यामुळं अभंग ओव्या म्हणल्यानंतर ते जे जेवण वगैरे आहे ते रुचकर लागणारच आहे. तर तुम्हाला हा वारीतल्या जेवणाचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांनी कोणी आपले मागचे व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी देखील व्हिडिओ पहा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. दही सांडिल सांडिल ह्या कृष्णान कानान रई माय वडी दे धमाल रई माय वडी दे धमाल